आपल्याला फिजिक्स पार्ट फर्स्टचा आपण सेकंड टॉपिक स्टार्ट करतोय, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आता मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हे आपण फ्लुइड्सच्या अगोदर सॉलिडच्या बाबतीत प्रॉपर्टीज पाहिलेल्या होत्या. म्हणजे आपल्याला 11th तो चॅप्टर होता, त्याच्यामध्ये आपण स्ट्रेस, स्ट्रेन, यंग्स मॉड्युलस, त्यानंतर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, अशा काही कन्सेप्ट आपण तिथं पाहिलेल्या होत्या. त्याचे आपण डेरिवेशन वगैरे डिराईव्ह केलेले होते. म्हणजे आपण सॉलिडच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज पाहिलेल्या होत्या. आता 12th स्टँडर्डमध्ये आपल्याला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स पाहायचे आहेत. आता फ्लुइड्स म्हणजे काय, त्याला आपण कसं डिफाईन करतो. मग आता फ्लुइड्सची डेफिनेशन जर सांगायची असेल तर आपण सांगतो फ्लुइड्स इज अ सबस्टन्स ऑर एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड फ्लुइड. आता एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड फ्लुइड म्हणजे एक्झाम्पल जर द्यायचं असेल तर आपण एक्झाम्पल देऊ शकतो वॉटर, एअर, याला आपण एकत्रितपणे फ्लुइड्स म्हणतो. म्हणजे कसं, तर मी अगोदर डेफिनेशन लिहून घेतो. एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज फ्लुइड. याचे एक्झाम्पल्स आपण देतोय वॉटर, एअर. ओके, दोन एक्झाम्पल्सवरून तुम्हाला एक्झॅक्टली समजत असेल की आपण फ्लुइड कशाला म्हणतोय. आता फ्लुइड याला रिजिडिटी नसते असं आपण म्हणतो. तर रिजिडिटी नसते म्हणजे काय, जर तुम्ही एखाद्या सॉलिडला फोर्स अप्लाय केला, एक्सटर्नल फोर्स, म्हणजे मी एखादं सॉलिड कन्सिडर केलं, त्या सॉलिडला मी एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतोय. आता मी फोर्स अप्लाय केल्यानंतर तो फोर्स एवढा नसेल की याचा शेप आणि साईज चेंज होईल. म्हणजे सॉलिडच्या बाबतीत जर आपण बघितलं तर सॉलिड हॅज अ रिजिड सबस्टन्स आपण म्हणूया. सॉलिड इज अ रिजिड. ओके, पण समजा हे लिक्विडच्या बाबतीत जर मी कन्सिडर केलं तर लिक्विडला रिजिडिटी नसते किंवा खूप कमी असते. रिजिडिटी इज व्हेरी लो आपण म्हटलं तरी चालेल. कारण का, ज्यावेळेस आपण लिक्विडला कुठल्या तरी सबस्टन्समध्ये ठेवतो, म्हणजे एखाद्या बॉटलमध्ये जर मी त्याला त्या लिक्विडला जर फिल केलं तर ते वॉटर त्याचा शेप घेऊन टाकतं. ओके, मी त्याला एखाद्या कंटेनरमध्ये जर मी फिक्स करून ठेवलं तर तो कंटेनरचा शेप घेऊन टाकतो. म्हणजे लिक्विडला एक स्पेसिफिक शेप नाही आहे. जसं तुम्ही त्याला शेप द्याल, ज्या कंटेनरमध्ये तुम्ही त्याला ठेवाल त्याच्याप्रमाणे त्याचा शेप झालेला दिसतो. म्हणून आपण लिक्विड हॅज नो रिजिडिटी ऑर इट्स रिजिडिटी इज व्हेरी लो असं आपण म्हणतोय. ठीक आहे, आता आपल्याला फ्लुइडच्या प्रॉपर्टी समजून घेण्यासाठी तसं बघायला गेलं तर फ्लुइडचा फ्लो जरा तुम्ही कन्सिडर केला, म्हणजे एखादं वाहतं आपण वॉटर जरी कन्सिडर केला तर फ्लुइड म्हणताना दोन्ही सबस्टन्स येतात लक्षात असावं, वॉटर पण येईल आणि एअर पण येईल. पण आपण मॅक्झिमम पहिल्यांदा लिक्विडच्या बाबतीत डिस्कस करतोय, नंतर आपण एअर वगैरे म्हणजे गॅसेसच्या बाबतीत आपण फ्लुइड म्हटल्यानंतर गॅसेसच्या बाबतीत परत डिस्कस करणार आहोत. पहिल्यांदा तुम्ही फ्लुइड म्हणताना थोडंसं लिक्विडच डोळ्यासमोर ठेवाल. आता ज्यावेळेस तुम्ही एखादं वॉटर फ्लो वगैरे होत असताना जर तुम्ही त्याच्या प्रॉपर्टीज जर पाहायला गेल्या तर त्याच्या प्रॉपर्टीज खूप चेंजिंग असतात. म्हणजे त्या इतक्या इझिली आपल्याला अंडरस्टँड होत नाहीत. त्याला आपण कॉम्प्लिकेटेड म्हणूया, कारण खूप वेगवेगळ्या तिथं आपल्याला बिहेवियर तिथं पाहायला मिळतं. मग आपल्याला फ्लुइड जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा फ्लुइडची आयडियल कंडिशन कन्सिडर करावी लागेल. म्हणजे त्याचं बिहेवियर आपल्याला एक्झॅक्टली समजेल. मग आता फ्लुइडच्या आयडियल कंडिशन घेण्यासाठी त्यांनी काही अजम्पशन्स घेतलेले आहेत आणि ते अजम्पशन्स मी तुम्हाला इथं 1 by 1 सांगतो. मग तुम्हाला त्याचं एक्सप्लेन केल्यानंतर लक्षात येईल. फर्स्ट अजम्पशन्स किंवा आम्ही इथं म्हणतो आयडियल प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड असं म्हणतो. प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. आता प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइडमध्ये फर्स्ट अजम्पशन किंवा प्रॉपर्टी जी आहे ते म्हणतायत की इट इज इनकॉम्प्रेसिबल. मी फक्त इथं लिहितो इनकॉम्प्रेसिबल. आता इनकॉम्प्रेसिबल म्हणजे एखादं लिक्विड जर मी कन्सिडर केलं आणि त्या लिक्विडमध्ये समजा हे असं लिक्विड आहे आणि त्याला तुम्ही सगळ्या साईडनी फोर्स जर अप्लाय करत असाल तर ते कॉम्प्रेस होणार नाही. कॉम्प्रेस होणार नाही म्हणजे काय की त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम फिक्स राहतो. व्हॉल्यूम का फिक्स राहतो, कारण त्याचे जे काही मॉलिक्युल्स आहेत ते क्लोजली अटॅच्ड असतात आणि क्लोजली अटॅच्ड असल्यानंतर तुम्ही एक्सटर्नल फोर्स ज्यावेळेस लावता त्यावेळेस एक्सटर्नल फोर्स जरी लावला इथं तरीसुद्धा ते काय कॉम्प्रेस होणार नाही. म्हणजे त्याचा व्हॉल्यूम फिक्स येतो. व्हॉल्यूम फिक्स झाला म्हणजे
मास फिक्स आहे. मास पण फिक्स आहे म्हणजे राहिलेली क्वांटिटी कुठली असेल तर आपण म्हणतो की या लिक्विडची डेन्सिटी फिक्स आहे. डेन्सिटी आपण म्हटलं कॉन्स्टंट. त्यामुळं त्या लिक्विडला आपण म्हणतो इनकॉम्प्रेसिबल. ओके, मी सेकंड प्रॉपर्टी लिहितोय, ती आहे इट्स फ्लो इज इररोटेशनल. मी इथं लिहितो फ्लो इज इररोटेशनल. आता फ्लो इज इररोटेशनल म्हणजे वर्डवरून तुम्हाला लक्षात येत असेल की हा स्मूथ फ्लो असतो. कारण आता इथं आपण फ्लो इज इररोटेशनल म्हणलं तर तुम्ही म्हणाल सर इररोटेशनल कसं, कारण फ्लो तर त्याचा स्मूथ असेलच असं नाही. आपल्याला बऱ्याच ठिकाणी तो फ्लो स्मूथ नसलेला दिसून येतो. पण इथं आपण कंडिशन किंवा प्रॉपर्टीज कशाच्या पाहतोय, आयडियल फ्लुइडच्या. आणि तो जो काय फ्लो आहे तो आयडियल कन्सिडर केल्यामुळं इथं मी काय म्हणतोय, इट्स फ्लो इज स्मूथ. म्हणजे त्याचा फ्लो जो आहे तो स्मूथ फ्लो आहे. आणि त्याला त्यांनी दुसरा वर्ड पण वापरला आहे, देअर आर नो टर्बुलन्स. आता तुमच्याकडे बुक्स असतील तर बुक्स जरा जवळ घेऊन बसाल, कारण आपल्याला थेअरी पार्ट आहे, थोडंसं दोन्हीकडे लक्ष द्यावं लागेल. देअर इज अ नो टर्बुलन्स पण म्हणता येते. देअर इज अ नो टर्बुलन्स म्हणजे मी इथं लिहितो टर्ब्युलन्स म्हणजे तिथं आपल्याला स्मूथच म्हटलं तरी चालेल, म्हणजे फ्लो स्मूथ आहे, टर्ब्युलन्स नाही. लक्षात येत असेल तुम्हाला. ठीक आहे, ही सेकंड प्रॉपर्टी म्हणतोय आपण. थर्ड वन जे आहे त्याला आपण म्हणतोय इट इज अ नॉन व्हिस्कस. थर्ड प्रॉपर्टी लिहितोय आपण, इट इज नॉन व्हिस्कस. आता नॉन व्हिस्कस म्हणजे काय, तर यासाठी आपल्याला अगोदर व्हिस्कसचं मिनिंग माहीत असलं पाहिजे. व्हिस्कस फोर्स जर तुम्ही म्हटलं तर आपण एखादं लिक्विड फ्लोईंग कन्सिडर करू, म्हणजे आपल्याला नदीतलं पाणी असं आपण म्हणू की असं फ्लो होतोय. ठीक आहे, आता हे 3 लेअर का दाखवलेले आहेत की ही ग्राउंड लेवल आहे, ही फर्स्ट लेअर आहे, सेकंड लेअर, थर्ड लेअर. अशा लेयर्स वाहत्या पाण्यात आपल्याला पाहायला मिळतात. आता ज्यावेळेस फर्स्ट लेअर जी वरच्या साईडची जी लेअर आहे ती जी काय फ्लो होत असते, त्यावेळेस सेकंड लेअर त्याला एक फ्रिक्शनल फोर्स किंवा रेझिस्टिव्ह फोर्स म्हटलं तरी चालेल. तो फ्रिक्शनल फोर्स या वरच्या लेअरवरती अप्लाय करत असते. तो फोर्स कसा असतो तर त्या 2 लेअरचं जिथं कॉन्टॅक्ट आहे ना, त्या कॉन्टॅक्टला तो फोर्स टँजेन्शियल आपल्याला दिसतो. आणि तो फोर्स ते फ्रिक्शनचं काम करतो, म्हणजे तो वरच्या लेअरला स्लो किंवा स्पीड देण्याचं काम करत असतो. मग त्याला आपण म्हणतो की व्हिस्कस फोर्स. पण इथं आयडियल कंडिशन कन्सिडर केली आहे म्हणून इथं आपण काय म्हणतो, इट इज अ नॉन व्हिस्कस. म्हणजे इथं आपल्याला लेयर्स नाही आहेत आणि इथं फ्रिक्शनल फोर्स आपल्याला पाहायला मिळणार नाही. तेच त्यांनी इथं एक्सप्लेन केलेलं आहे. मी इथं लिहितो नो इंटरनल फ्रिक्शन. ओके, 3 प्रॉपर्टी झाल्या. लास्ट वन, फोर्थ वन प्रॉपर्टी जी आहे, इट्स फ्लो इज स्टेडी. हे काय एक्सप्लेन करायची गरज नाही. इट्स फ्लो इज स्टेडी. ओके, त्याचा फ्लो जो काय आहे तो स्टेडी आहे. म्हणजे समजा मी एखादं लिक्विड फ्लो होताना पाहिलं तर प्रत्येक ठिकाणची व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेलॉसिटी कॉन्स्टंट कन्सिडर करू इन दॅट टाइम. मग इट्स व्हेलॉसिटी ॲट ईच पॉईंट इज कॉन्स्टंट इन टाइम. मी त्याच्यातून तो व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट. आपल्याला या 4 प्रॉपर्टीज आयडियल फ्लुइडच्या पाहायच्या होत्या, त्या आपण बघितल्या. आता त्यात फर्स्ट वन होती ती इनकॉम्प्रेसिबल, फ्लो इज इररोटेशनल, इट इज अ नॉन व्हिस्कस, अँड लास्ट वन इज इट्स फ्लो इज स्टेडी. ठीक आहे, या प्रॉपर्टीज आहेत. त्यानंतर आपल्याला आता फ्लुइड म्हटल्यानंतर शेअर स्ट्रेस, म्हणजे आपण जे की सॉलिड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडमध्ये ते पाहिलेलं होतं, ते आपल्याला फक्त फ्लुइडच्या बाबतीत कसं आहे. आणि मग इथं स्ट्रेस अप्लाय केल्यानंतर डिफॉर्मेशन कसं होतं का नाही होत हे आपल्याला पाहायचं आहे. मग मी ते पण इथं फिगरमध्ये दाखवलेलं आहे. आता आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड लास्ट इयरला पाहिलेलं होतं. त्याच्यामध्ये तुम्ही शेअरिंग स्ट्रेस पाहिलेला होता. तो शेअर स्ट्रेस जो आहे तो त्यावेळेस तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत होता. या अप्पर लेअरमध्ये काहीतरी चेंज येतो, अँगल थिटा होता, आपण थिटा वगैरे फाइंड आउट करत होतो. त्याचं इक्वेशन पण होतं, तो शेअर स्ट्रेस होता. आता हे सॉलिडच्या बाबतीत जर बघितलं, ज्यावेळेस तुम्ही सॉलिडवरती कुठला तरी एखादा एक्सटर्नल फोर्स लावता, म्हणजे मी इथं एखादं सॉलिड कन्सिडर केलं. ठीक आहे, या सॉलिडवरती तुम्ही एखादा एक्सटर्नल फोर्स इथं अप्लाय करताय. ज्यावेळेस एक्सटर्नल फोर्स अप्लाय करता त्यावेळेस या सॉलिडमध्ये जो काही चेंज येतो, तो चेंज जो काय आपल्याला तो असा इथं वरच्या लेअरमध्ये झालेला दिसेल, असा आपल्याला चेंज दिसतोय. ठीक आहे, हा अँगल थिटा म्हणू आपण.
आता हा फोर्स, एक्सटर्नल फोर्स ज्यावेळेस मी रिमूव्ह करेन त्यावेळेस हे ऑब्जेक्ट जर त्याच्याकडे डिफॉर्मिंग फोर्स असेल, डिफॉर्मिंग म्हणजे आपण म्हणतो ना एखादं स्प्रिंग घेतलं, मी त्याला स्ट्रेच केल्यानंतर जर मी ते रिलीज केलं तर स्प्रिंग त्याची आहे ती ओरिजिनल शेप अँड साईज रिगेन करते. त्याप्रमाणे ज्यावेळेस मी हा एक्सटर्नल फोर्स काढून टाकेन त्यावेळेस हा जो काही चेंज झालेला आहे, जर या बॉडीकडे किंवा या सॉलिडकडं डिफॉर्मिंग फोर्स असेल तर तो त्याचा ओरिजिनल शेप काय करेल, रिगेन करेल. म्हणजे इथं डिफॉर्मिंग फोर्स असेल तर तुम्ही शेअर स्ट्रेस जरी अप्लाय केला तरी ती बॉडी त्याचा जे काय ओरिजिनल शेप होता तो रिगेन करताना आपल्याला पाहायला मिळेल. इथं आपल्याला सॉलिडमध्ये ही प्रॉपर्टी पाहायला मिळते. पण हेच जर तुम्ही लिक्विडच्या बाबतीत जर बघितलं, जर तुम्ही फोर्स अप्लाय केला आणि तो जर एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या लिक्विड कॉलमचा किंवा तुम्ही ज्यात लिक्विड ठेवलेला आहे त्याचा जर शेप चेंज झाला तर लिक्विड त्याचाच शेप म्हणजे त्याचा शेप घेऊन टाकते, परत त्याचा रिगेन करायचा प्रयत्न करत नाही. म्हणजे जर लिक्विडकडे जर बघितलं तर लिक्विडकडे रेजिस्ट करण्याचं प्रॉपर्टी नाही. म्हणजे इथं आपल्याला शेअर स्ट्रेसच्या बाबतीत, फ्लुइडच्या बाबतीत पाहत असताना एक गोष्ट लक्षात येते की ते त्याचा ओरिजिनल शेप रिगेन करू शकत नाहीत आफ्टर रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल फोर्स. म्हणजे ते काय करतात तर एक्सटर्नल फोर्सला, म्हणजे सॉलिडच्या बाबतीत जर बघितलं मी फोर्स अप्लाय केला तर या फोर्सला इथले जे काय मॉलिक्युल्स आहेत सॉलिडचे ते रेजिस्टन्स अप्लाय करतात. म्हणजे त्याचा शेप चेंज होऊ देत नाहीत. जरी तुम्ही शेप चेंज केला तरी तो काय करतात, रिगेन करतात. म्हणजे इथं रेजिस्टन्स करतात. तसं लिक्विडच्या बाबतीत नो रेजिस्टन्स किंवा वीक रेजिस्टन्स बोललं जातं टू डिफॉर्म. म्हणजे त्या लिक्विडला त्याचा ओरिजिनल कॉलम किंवा शेप रिगेन करण्यासाठी जो रेजिस्टन्स आहे तो वीक आहे, त्यामुळे त्यांना ते रिगेन करता येत नाही. ठीक आहे, इथं आपल्याला ते स्ट्रेसचा कन्सेप्ट समजला असेल. मग याच्यावरून त्यांनी काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत, त्या प्रॉपर्टीज मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करतो वन बाय वन. फर्स्ट प्रॉपर्टी सांगतायत, दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन, दे गेट परमनंटली डिफॉर्म. जे आता आपण एक्सप्लेन केलं होतं, मी ते अगोदर प्रॉपर्टीज लिहून घेतो मग तुम्हाला लक्षात येतील. ह्या त्या प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट प्रॉपर्टी आता आपण बोललो. सेकंड प्रॉपर्टी आहे फर्स्ट प्रॉपर्टी, दे डू नॉट अपोज द डिफॉर्मेशन. अपोज करत नाही म्हणजे इथे रेजिस्टिव्ह फोर्स ती लावू शकत नाही. दे गेट परमनंटली डिफॉर्म, त्यामुळेच ते काय होतात, परमनंटली डिफॉर्म होऊन जातात. म्हणजे जर तुम्ही शेअर स्ट्रेस अप्लाय केलाय त्याप्रमाणे त्याचा शेप जो आलेला असेल तोच शेप ॲज इट इज राहतो. त्यानंतर दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. आता ते काय, ते जर तुम्ही एखाद्या सरफेसवरती ठेवलं तर सरफेसवरती ते ॲटोमॅटिकली ज्या साईडला उतार आहे त्या साईडला आपल्याला फ्लो होताना दिसतील. म्हणजे तिकडे ॲबिलिटी आहे त्यांच्याकडे ती फ्लो होऊ शकतात. आणि थर्ड वन जी प्रॉपर्टी आहे, दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ कंटेनर. हे आपण फर्स्ट प्रॉपर्टीमध्येच एक्सप्लेन केलेलं होतं. आता हे जे काही सगळं जे बोलतोय त्याला जे बोलत असताना आपण स्टॅटिक इक्विलिब्रियमला आहे असं कन्सिडर करतोय लिक्विड. स्टॅटिक इक्विलिब्रियम म्हणले आपण म्हणू की स्टेडी आहे असं म्हटलं तरी चालेल. मी इथं लिहून ठेवतो फक्त हे. ह्या सगळ्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या स्टॅटिक इक्विलिब्रियमच्या बाबतीत आहेत. इक्विलिब्रियम. आता स्टॅटिक इक्विलिब्रियम म्हणजे लिक्विड फ्लो होत नाही आणि त्याला तुम्ही ज्यावेळेस फोर्स अप्लाय करता, म्हणजे हे एखादं लिक्विड आहे आणि त्या लिक्विडला तुम्ही याच्यात ठेवलेलं आहे कंटेनरमध्ये, आता हे स्टेडी आहे, याला आपण स्टॅटिक इक्विलिब्रियम कंडिशन म्हणतो. याच्यावरती तुम्ही शेअर स्ट्रेस जर अप्लाय केला तर आपल्याला 3 प्रॉपर्टी पाहायला मिळतील. म्हणजे ते कम्प्लिटली परमनंटली डिफॉर्म होऊ शकतात, ते फ्लो होऊ शकतात आणि जर तुम्ही एखाद्या कंटेनरमध्ये ठेवलं असेल तर त्या कंटेनरचा जर शेप चेंज झाला तर त्या लिक्विड कॉलम जे काही लिक्विड आहे त्या लिक्विडचा पण आपल्याला शेप चेंज झालेला दिसतो. ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत जे काय होतं हे थोडं इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये येईल. म्हणजे इथं आपल्याला फ्लुइडचं इंट्रोडक्शन झालेलं असेल. मी परत एकदा तुम्हाला दाखवतो की आपण काय काय पाहिलं. आता फर्स्ट वन आपण फ्लुइडची डेफिनेशन पाहिली. एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड फ्लुइड. एक्झाम्पल वॉटर, एअर म्हटलेलं होतं. त्याच्यावरती आपण रिजिडिटी कशी आहे ते सांगितलेलं होतं. त्यानंतर नेक्स्ट आहेत आयडियल फ्लुइड बघितलं. आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज बघितल्या. ह्या सगळ्या अजम्पशन्स आहेत कारण आपण ऑलरेडी जे काही फ्लुइड कन्सिडर केलेलं आहे ते आयडियल होतं. आणि त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड म्हणजे शेअर स्ट्रेसच्या बाबतीत बघितलेलं आहे. म्हणून इथं आणखीन एक पॉईंट तुम्हाला रिडिंग करत असताना लक्षात येईल बघा की ते सांगतायत की शेअर मॉड्युलस ऑफ फ्लुइड इज 0. इथं पॉईंट लिहून ठेवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. शेअर मॉड्युलस इथं लिहिलं, शेअर मॉड्युलस ऑफ अ फ्लुइड इज 0. कशावरून आता लक्षात आलं असेल, कारण ते रेजिस्टिव्ह फोर्स त्याला देऊ शकत नाहीत. ते परमनंटली डिफॉर्म तरी होतात, फ्लो तरी होतात किंवा आहे त्या नवीन शेप झालेला कंटेनरचा शेप तरी ॲक्वायर करायचा प्रयत्न करतात. म्हणजे हे लक्षात आलेलं असेल. आता याच्यानंतर
फ्लुइड ॲट रेस्ट जे काय असतं, म्हणजे आपण याला स्टॅटिक इक्विलिब्रियम कंडिशन जी पाहिली त्याला, म्हणजे जर रेस्टच्या बाबतीत आपण स्टडी करत असेल तर, आणि त्याच्या जर आपण प्रॉपर्टी डिस्कस करत असेल तर त्या आपण फ्लुइडला म्हणतो फ्लुइड ॲट रेस्ट इज कॉल्ड हायड्रोस्टॅटिक. म्हणजे प्रॉपर्टीज स्टडी केल्या जातात ना, त्या प्रॉपर्टीजला म्हणतो फ्लुइड ॲट रेस्ट इज कॉल्ड हायड्रोस्टॅटिक. मी हे स्टेटमेंट थोडंसं चेंज करतो, एक मिनिट. इथं लक्षात येईल बघा. द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट इज कॉल्ड हायड्रोस्टॅटिक. फ्लुइड ॲट रेस्टला मी इथं अंडरलाईन करतो, इज कॉल्ड हायड्रोस्टॅटिक. ओके. आता या टॉपिकमधला फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे आता आपण प्रेशर पाहतोय. प्रेशर हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. प्रेशरचा फॉर्म्युला आपण देतो, प्रेशर P इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया म्हणतो आपण. त्याप्रमाणे इथं याची SI युनिट जर बघितलं तर ते लिहितो आपण न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पण आता हे प्रेशर लिक्विडच्या बाबतीत बघत असताना ते कसं असतं ते पाहण्यासाठी आता आपल्याला इथं पॉईंट घेतोय आपण प्रेशर. आता बघा, मी फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे कंटेनर आहे, त्या कंटेनरमध्ये लिक्विड वॉटर म्हणून त्यांनी दाखवलेलं आहे. हे जे काय कंटेनरचं वॉल आहे, या वॉलवरती जे काय कॉन्टॅक्टमध्ये असेल लिक्विडच्या, बरं, त्याच्यावरती ते लिक्विड काहीतरी प्रेशर एक्झर्ट करतं. म्हणजे या साईडला पण प्रेशर असेल, या साईडला असेल, आणि त्या कंटेनरच्या बॉटमला पण काहीतरी प्रेशर असेल. त्या प्रेशरचा फॉर्म्युला आपण P इज इक्वल टू आत्ता सांगितल्याप्रमाणे फोर्स पर युनिट एरिया लिहितोय. आता या फोर्सला फोर्ससुद्धा म्हटलं जातं किंवा थ्रस्टसुद्धा म्हटलं जातं. थ्रस्ट म्हणजे सुद्धा फोर्स असते, लिक्विडच्या बाबतीत ते यूज करतात. आता याचं SI युनिट जर पाहायचं असेल तर SI युनिट आपण देऊ, फोर्स आहे म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. CGS युनिट पाहायचं असेल तर ते आहे डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आता प्रेशर हे पास्कलमध्ये सुद्धा यूज केलं जातं. मग पास्कल म्हणजे किती, तर 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टूच आपण त्याला म्हणू शकतो 1 पास्कल. ठीक आहे. सिम्बॉलिकली ते दाखवायचं असेल तर त्याला मी कॅपिटल P लिहितो, सायंटिस्टचं नेम आहे PA, पास्कल. ओके. आता याचे डायमेन्शन्स सांगायचे आहेत आपल्याला, ते डायमेन्शन्स पण आपण फाइंड आउट करणार आहोत. मग हे डायमेन्शन्स जर पाहायचे असतील तर आपल्याकडे फोर्स पर युनिट एरिया आहे, म्हणून मी इथे लिहितो डायमेन्शन. चला, तुम्हाला डायमेन्शन सांगता येतील. फोर्स पर युनिट एरिया, फोर्सचे डायमेन्शन आपल्याकडे आहेत L पॉवर 1, M पॉवर 1, T पॉवर -2 म्हणतो आपण, डिवायडेड बाय एरियाचे डायमेन्शन आपण म्हणू L पॉवर 2, लेंथ इंटू ब्रेडथ आपण म्हणतोय. डिनॉमिनेटरचे लेंथ पॉवर जी आहे ती वरच्या साईडला गेल्यानंतर -2 होईल, आणि जर ते सॉल्व केलं तर इक्वेशन काय मिळेल, L पॉवर -1, कारण हे 2 वरती गेल्यानंतर -2 प्लस 1 म्हणजे हे काय झालं -1, M पॉवर 1 आणि T पॉवर -2. हे डायमेन्शन्स असतील प्रेशरचे. आता याच्यात प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला समजला असेल, प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. त्याचे डायमेन्शन्स पाहिले, युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर, किंवा त्याला आपण पास्कल पण म्हणतो. आता काही वेळेस दुसरं पण युनिट यूज केलं जातं, म्हणजे प्रेशर सांगण्यासाठी बार किंवा टॉर्क हे पण केलं जातं. ते पण मी थोडक्यात इथं लिहून ठेवतो की 1 बार इज इक्वल टू, हो म्हणजे ते तुम्हाला इथं दिसेल, 1 बार बुकमध्ये पण हे दिलेलं आहे, इज इक्वल टू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि 1 पास्कल इज इक्वल टू 10 पास्कल. ठीक आहे. ओके. आता त्यांनी आणखीन एक भारी पॉईंट आपल्याला बुकमध्ये दिलेला आहे, तो पण मी इथं घेतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. त्याच्या अगोदर त्यांनी फिगर्स दाखवलेले असतील बघा. फ्लुइड जे फोर्स एक्झर्ट करतं, जसं आता आपण कंटेनरमध्ये इथं पाहिलेलं होतं बघा, कंटेनर जर असेल तर या साईडला जो फोर्स एक्झर्ट करतो, लिक्विड जे एक्झर्ट करतोय फोर्स, तो या वॉलवरती असेल आणि बॉटमवरती असेल. हा जो काही फोर्स असेल तो फोर्स हा प्रत्येक ठिकाणी नॉर्मली असेल, बरं का. नॉर्मली म्हणजे मी इथं दाखवताना तुम्हाला फिगरमध्ये जर दाखवला तर मला या साईडला दाखवताना हा फोर्स कसा असेल, असा असेल, इथं असं असेल, नॉर्मल टू दॅट सरफेस असेल. नॉर्मली असेल का, कारण आपण प्रेशरला स्केलर क्वांटिटी म्हणतो, हे इथं सांगायचं राहून गेलं. प्रेशर ही काय आहे तर स्केलर क्वांटिटी आहे. स्केलर क्वांटिटी म्हणजे त्याला डायरेक्शनचं काही इम्पॉर्टन्स नाही, पण त्याला मॅग्निट्यूड आहे पण, आणि डायरेक्शन जे आहे ते सरफेसला नॉर्मली जे असेल त्याप्रमाणे
आपल्याला इथं फोर्स एक्झर्ट होताना पाहता येतो. ठीक आहे. त्यानंतर तेच इथं तुम्हाला दाखवलेलं दिसते. म्हणजे जर सरफेस व्हर्टिकल असेल तर फोर्स त्याला नॉर्मली कसा असेल, आणि बॉटम जर कंटेनरचा कन्सिडर केला तर फोर्स हा असा आपल्याला डाऊनवर्ड दाखवलेला दिसेल एरियावरती. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी कॅन यू टेलमध्ये एक त्यांनी पॉईंट दिलेला आहे, व्हाय डज नाईफ हॅव अ शार्प एज अँड द निडल हॅज अ शार्प टिप. आता तुम्ही जर बघितलं तर प्रेशरचा फॉर्म्युला जर तुम्ही जरा नीट ऑब्झर्व केला तर काय म्हणतो, प्रेशर P इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. आता हा फोर्स म्हणजे काय असतं, तर त्या ऑब्जेक्टचं वेट म्हटलं तरी चालेल. आपण म्हटलं की वेट व्हर्टिकली डाऊनवर mg अपॉन एरिया. जर मी एखादा एवढा सरफेस घेतला आणि त्याच्यावरती एखादा स्क्रू जर मी कन्सिडर केला तर त्याचं नीप जे आहे ते स्मॉल आहे, आणि या सरफेसवरती मी आपण हे नको घ्यायला, एक सरफेस कन्सिडर करतो आणि या सरफेसवरती एका ब्लॉकने, म्हणजे असा काहीतरी ब्लॉक आहे, त्या ब्लॉकने मी काहीतरी फोर्स अप्लाय करतोय. हा फोर्स जो आहे तो डाऊनवर्ड असेल, आणि तो फोर्स मी जो काय तो मी एका कॉन्स्टंट ह्यानेच, म्हणजे मी समजा अप्लाय करतोय 10 न्यूटननेच, आणि एरिया काहीतरी असेल त्याचा त्याप्रमाणे. तर मला या ब्लॉकमध्ये किंवा खालच्या सरफेसमध्ये काही चेंज पाहायला मिळणार नाही. पण तेवढाच फोर्स जर मी एखादा स्क्रू घेतला आणि त्या स्क्रूवरून अप्लाय जर केला, तर मी इथं 10 न्यूटनचा फोर्स जर इथं लावला तर मला तिथं काहीतरी होल झालेलं दिसेल. का? आता बघा, मी दोन्ही याच्यावरती फोर्स सेमच लावतोय, 10 न्यूटनचाच लावतोय, इथं मला काहीच चेंज पाहायला मिळत नाहीये या सरफेसमुळं. पण या सरफेसमुळे इथं मला चेंज दिसतोय, मला सरफेस मध्ये तिथं होल आलेलं दिसतंय. ह्याच्या मागचं रिझन असं आहे की तुम्ही एरिया कमी केला, फोर्स ॲज इट इज होता पण एरिया कमी केला. एरिया कमी झाला म्हणजे ऑटोमॅटिकली प्रेशर वाढलं, आणि प्रेशर वाढलं म्हणजे इथं आपल्याला शेप चेंज झालेला दिसेल. म्हणजे हा फॉर्म्युला इथं तुम्हाला लक्षात येत असेल. प्रेशर P इज इक्वल टू F अपॉन एरिया. म्हणजे तुम्ही एखादा स्मॉल ऑब्जेक्ट जरी कन्सिडर केलं, कितीही स्मॉल असेल तरी, फक्त तो जो फोर्स अप्लाय करणार आहे तो ऑब्जेक्ट, त्याचा जर तो म्हणजे जिथं अप्लाय करणार आहे तो जर एरिया जर तुम्ही कमी केला तर तुम्हाला तिथं प्रेशर एक्झर्ट झालेलं दिसेल. पण एरिया जर इन्क्रीज केला तर आपल्याला काही चेंज दिसणार नाही. ठीक आहे. या टॉपिकचं फर्स्ट डेरिव्हेशन आहे प्रेशर ड्यू टू अ लिक्विड कॉलम. आता या प्रेशर ड्यू टू अ लिक्विड कॉलममध्ये मी एक व्हेसल कन्सिडर केलेला आहे. हा तुम्हाला व्हेसल दिसतोय. त्या व्हेसलमध्ये मी वॉटर कन्सिडर करतोय. वरच्या साईडला इथं मला एअर दिसते, खाली मी वॉटर लिहिलेलं आहे, एअर आणि वॉटर. त्यानंतर मी त्या लिक्विड कॉलमचं प्रेशर मेजर करण्यासाठी एक इमॅजिनरी स्पिअर कन्सिडर करतोय. ठीक आहे. इमॅजिनरी बोलतोय मी, लक्षात असावं. त्या इमॅजिनरी स्पिअर म्हटलो, इमॅजिनरी सिलेंडर आहे, आणि त्या इमॅजिनरी सिलेंडरचा एरिया काय सांगतोय मी, ए, आणि तो इमॅजिनरी सिलेंडर H डिस्टन्सवरती आहे फ्रॉम द सरफेस. म्हणजे हा जो सरफेस दिसतोय तुम्हाला फ्री सरफेस, तिथून ह्या H डिस्टन्सवरती आहे. आणि आता या H हाईटवरती मला प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. जसं की आत्ता आपण पाहिलं की प्रेशरचा फॉर्म्युला आपण लिहितो P इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. आता फोर्स म्हणजे काय लिहितो आपण, वेट mg. म्हणजे या लिक्विड कॉलमच्या या हाईटपर्यंतचा जर मला इथं प्रेशर सांगायचं असेल तर या हाईटच्या वरती किती वॉटर आहे आणि त्या वॉटरचं वेट किती आहे, म्हणजे तेवढा फोर्स या सिलेंडरच्या बॉटमवरती अप्लाय होत असेल. ठीक आहे. मग त्याप्रमाणे मी इथं वेट जे काय आहे ते वेट काय लिहितो, mg. ओके, त्या लिक्विड कॉलमचं. आता मी प्रेशर कुठं फाइंड आउट करत असेल, तर मी प्रेशर फाइंड आउट करत असेल त्या सिलेंडरचं बॉटम दिसते ना, या बॉटमवरती, कारण सगळा जो काय फोर्स असेल तो डाऊनवर्ड असेल. आणि सिलेंडर, मी स्पिअर बोलत असेल, सिलेंडरच्या बॉटमवरती मला प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे तिथपर्यंत जे वरती जे काय वॉटर असेल त्याचं वेट मी mg कन्सिडर करतोय, डिवायडेड बाय मला द्यावं लागेल क्रॉस सेक्शनल एरिया ए. ओके. आता इथं लिहित असताना वेट mg मध्ये मी m ला थोडंसं लिहितो, म्हणजे माझ्याकडे फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम इज इक्वल टू, माझ्याकडे फॉर्म्युला व्हॉल्यूमचा नाही लिहित मी, डायरेक्ट मासचा लिहितो. मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी ऑफ लिक्विड. ठीक आहे. इक्वेशनमध्ये मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू या लिक्विडची जी काय डेन्सिटी आहे ती डेन्सिटी मी रो कन्सिडर करतोय म्हणून इंटू लिहितो रो. आता व्हॉल्यूम म्हणजे मला लिहावं लागेल
लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट इंटू डेन्सिटी ॲज इट इज. आता ह्याच्यात या फॉर्म्युल्यात लेंथ इंटू ब्रेडला मी एरिया लिहू शकतो, म्हणजे या इक्वेशनमध्ये मला मिळेल ए इंटू एच इंटू डेन्सिटी रो. हा फॉर्म्युला म्हणजे मासचं इक्वेशन जर मी इथं पुट केलं इक्वेशन नंबर 1 मध्ये, तर मला प्रेशरचा फॉर्म्युला मिळेल. प्रेशर P इज इक्वल टू ए एच रो आणि जी इथला आहेच डिवायडेड बाय एरिया. ठीक आहे, मी ही व्हॅल्यू मासची पुट करतोय. त्याच्यात बघा ए कॅन्सल होईल, एरिया कॅन्सल होईल, कारण मी तो इमॅजिनरी सिलेंडरचा कन्सिडर करतोय. प्रेशर इज इक्वल टू मला फॉर्म्युला मिळेल एच रो जी. हे प्रेशर ॲट हाईट एच म्हणजे इथपर्यंत आपल्याला ते पाहायला मिळेल. आता हे कशामुळे असेल तर त्याच्यावरती जो काय वॉटर सरफेस आहे त्या सरफेसचं वेट जेवढं असेल त्या वेटमुळं जो काय फोर्स असेल त्या एरियावरती, आता आपण पाहताना फक्त एवढा एरिया कन्सिडर करतोय सिलेंडरचा त्या बॉटमवरती, सिलेंडरच्या बॉटमवरती, त्याप्रमाणे एरिया कन्सिडर केला तर मला तिथे एवढं प्रेशर पाहायला मिळेल. P इज इक्वल टू एच रो जी. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की एरियावरती ते डिपेंड नाही. मग ते डिपेंड कशावरती असेल तर ते आहे डिपेंड एच वरती, कारण रो डेन्सिटी चेंज होणार नाही, जी चेंज होणार नाही, राहिलं काय एच. म्हणजे सिलेंडरला तुम्ही जर चेंज करायचा प्रयत्न केला, म्हणजे सिलेंडर आता या सरफेसवरती त्याला थोडंसं खाली घेऊन गेला तर वरचं हाईट इन्क्रीज झाली म्हणजे प्रेशर इन्क्रीज होणार आहे, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हाईट डिक्रीज करा, प्रेशर पण तुम्हाला काय होईल डिक्रीज झालेलं पाहायला मिळेल. मग इथं प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम हा पॉईंट तुम्हाला क्लिअर होत असेल. ठीक आहे, ओके.